नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आता मी जिमवरनं आलो, मग जरा पॅन्ट फिटिंग करायची तिथे गेलो. तिथनं आलो सनीच्या घरी, म्हणलं जाऊ कुठंतरी बाहेर फिरायला जायचं होतं. तेवढ्यात पाऊस चालू झाला, लय जोरात पाऊस पडत होता. तुम्ही बघू शकता, दाखवतो तुम्हाला. पाऊस थांबला, माझ्या पप्पांचा फोन आला. पप्पा म्हणलं चल मला स्टँडवर सोडाय. पप्पांना स्टँडवर सोडाय गेलो. तर भावांनो, आताचा सीन असा आहे. आता तुम्ही म्हणत असाल हे नवीन कोण आहे, तर मी व्याजाचा दोस्त आहे. मी बी एक व्लॉगरच्या ह्याच्यातच आहे. असं काही नाही, मी व्लॉगिंग करत नाही, असं व्हिडिओ कंटेंट काढतो, त्याच्यामुळे व्लॉग एवढं बनवत नाही मी. कसं होतंय, घरी कळतंय हो लगेच तुमचं पोरगं कुठं गेलंय. मग घरी पोरगं गेलं का नाही, घरची मग जरा तुडावत्यात, त्याच्यामुळे मी व्लॉग बंद केलं. व्लॉग येणार टॉपचेच येणार थोड्या दिवस. तर आता ह्याला शर्ट आणायला गेलो, म्हणजे आपल्याला ह्याच्या यात्रा आहे, गावाला चाललंय. तर येऊ म्हणलं सने आपलं शर्ट आणायला जायचं. म्हणलं चल जाऊ. पण तिथं गेलो, आमचा बंधू त्याचं दुकान आहे, तो जागेवच नाही, ते पुण्याला माल भरा गेलाय. आमचा असला घाणपाच का झालाय, कपडे घ्यायचे तर सगळा प्लॅन उद्या गेलाय आमचा. तर बघायला लागेल आता, उद्याच परवा गावाला जावं लागेल. प्लॅन सगळा आता पोस्टपोन झाला. जाऊ दे, उद्याच्याला बारामतीला जाऊ मग कपडे घेऊन. करावं लागेल आता. उद्या कुठेतरी हिंडतो निवांत चिलमध्ये, घरच्यांना सांगायचं नाही हिंडतोय आपण. जाऊ द्या आता, पुढची स्टेप तुम्हाला ते कळवल. आता एवढ्या पुरतं माझं भाषण एवढंच आहे. आम्हाला दुकान उघडं झालं नाही, मग कपडे घ्यायचे केले कॅन्सल. म्हणलं उद्या घेऊ. मित्र परत घरी गेला, कळलं मित्राच्या गाडीतलं बॅटरी संपली, मग त्याला घरी सोडायला गेलो. आजचा ब्लॉग इथं संपवतो. उद्या भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.